जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले 2-3 महत्त्वाचे जीआर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जीआर असेल की जर 2 उमेदवारांना समान गुण असतील तर कोणता क्रायटेरिया लावला जाणार आहे। त्यानंतर ज्या महिला आहेत आणि महिलांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये जर प्रसूती रजा हवी असेल तर त्यांना ती मिळते का, मिळत असेल तर कोणत्या प्रकारे मिळते आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती जीआरच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि त्यातल्या त्यात शिक्षण सेवक कालावधीमध्ये जे आहे एकदा कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला उच्च वेतन श्रेणी जर का घ्यायची असेल तर वेतनाला संरक्षण मिळते किंवा नाही, त्याबाबत जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया तो शासन निर्णय। बघा मित्रांनो, आपल्याला तो पहिला आणि महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिसत आहे। तो शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा 2 डिसेंबर 2017चा। याचा जर आपण विषय बघितला या ठिकाणी तर विषय आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेमधील गट ब म्हणजे अराजपत्रित जे आहे आणि गट क याची पदे भरताना लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण जर मिळाले तर त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास त्यांना द्यायच्या प्राधान्याबाबत हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। यामध्ये रेफरन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी जोडण्यात आलेल्या आहेत, परंतु आपण त्या सगळ्या गोष्टी न बघता या ठिकाणी महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण या ठिकाणी बघूया। बघा, या ठिकाणी जो पहिला मुद्दा दिला त्याने की लेखी परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात यावा। पहिला असणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य असेल तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे क्रायटेरिया आहे समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त करत असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे। आता आपल्या शिक्षक भरतीमध्ये सध्या जे आहे उतरत्या क्रमाने टेटच्या मार्कनुसार उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार असल्याबाबतचं एक न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलला पब्लिश झालं होतं। त्यामध्ये पहिला क्रायटेरिया काय लावला गेला असेल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे का। त्यानंतर दुसरा क्रायटेरिया लावला गेलेला आहे ज्याचं वय जास्त असेल तो उमेदवार, ठीक आहे, वय जास्त असणं या ठिकाणी फायदेशीर ठरतं आहे। आता तिसरा मुद्दा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सेम मार्कवर 100 उमेदवार 200 उमेदवार अशा प्रकारचे देखील आपल्याला पाहायला मिळालेले उमेदवार आहेत। आता त्यामध्ये काय आहे 3 नंबरचा मुद्दा या ठिकाणी की वरील अनुक्रमांक 1 आणि 2 या दोन्ही अटीमध्ये देखील जर का समान ठरत असेल तर उमेदवारांच्या बाबतीमध्ये अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता मध्ये पदव्युत्तर पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं। ज्याचं क्वालिफिकेशन जास्त आहे त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं आणि त्याच्याही शिवाय त्यामध्ये जरी समान मार्क मिळत असेल तर मग जे आहे हा चौथा क्रायटेरिया या ठिकाणी लागू करण्यात यावा। आता हा चौथा क्रायटेरिया नेमका काय आहे तर वरील अनुक्रमांक 1 2 3 मध्ये देखील समान ठरत असेल तर उमेदवारांच्या बाबतीमध्ये सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुणप्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा। आता त्यामध्ये जरी का इक्वल झालं, टाय झालं तर मग किमान डी.एडला किंवा बी.एडला तुमची जर जास्त मार्क असेल तर त्या उमेदवाराला या ठिकाणी जे आहे वरचं स्थान दिलं जाणार आहे। अशा प्रकारे आपली जी यादी आहे ती पूर्णपणाने तयार करण्यात आलेली आहे उतरत्या क्रमाने। अजून फक्त जे आहे अंतिम निवड यादी होणं बाकीचं असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर का हा जीआर हवा असेल तर हा जीआर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आता बघूया आपण दुसरा शासन निर्णय। बघा मित्रांनो, हा एक महत्त्वाचा जीआर आहे। हा जीआर आपल्याला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनेच पाहायला मिळतो आहे 8 मार्च 2010ला। याचा विषय देण्यात आलेला आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रसूती रजा मर्यादा 180 दिवसांपर्यंत वाढविण्याबाबत।
म्हणजे प्रसूतीची रजा आहे, डिलिव्हरी लीव आहे, 180 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने तुम्हाला जे आहे रजा दिली जाणार आहे. आता शासन निर्णयामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे की या सुविधेचा लाभ जे आहे 2 अपत्यापुरताच मर्यादित राहणार आहे, म्हणजे 2 वेळेस तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. या सुविधेचा लाभ जे आहे 24/8/9 या दिनांकापासूनच राहणार आहे. त्यातल्या त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की महिला सेवकांना तसेच महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करीत असताना प्रसूती रजा घ्यावी लागल्यास शिक्षण सेवक पदाचा कालावधी त्या प्रमाणामध्ये वाढवणे आवश्यक आहे. आता हा जो GR आहे काय सांगतो आहे की शिक्षण सेवक कालावधी जर सुरू असेल आणि तुम्हाला 6 महिने रजा मिळाली तर एक्स्ट्राचा तुम्हाला जे आहे 6 महिन्याचा कालावधी पुन्हा जॉईन झाल्यानंतर पूर्ण करावा लागणार आहे, असा त्याचा नियम आहे. परंतु याचं शुद्धीपत्रक आहे, घाबरून जाऊ नका. शुद्धीपत्रक आहे ते शुद्धीपत्रक देखील मी तुम्हाला अगोदर दाखवतो, नंतर दाखवतो. अगोदर हा मुद्दा एकदा आपण क्लिअर करून घेऊया. आता याच्या पुढे त्यांनी सांगितलं की याबाबत शिक्षण संचालक पुणे यांनी योग्य ते आदेश संबंधितांना तात्काळ पारित करावे व महाराष्ट्र शासन शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली जे 1981 आहे त्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्यात यायला पाहिजे. आता तुम्ही घाबरून गेला असाल की आपल्याला पुन्हा एकदा जे आहे शिक्षण सेवक कालावधी करावा लागतो की काय 6 महिने एक्स्ट्राचा, तर त्याच्या संदर्भामध्ये जे दुसरं पत्र आहे तर मित्रांनो तुमच्यासमोर हे नवीन त्याचं शुद्धीपत्रक या ठिकाणी 25 मार्च 2023 ला दिसत आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं हे शुद्धीपत्रक आहे. यामध्ये देखील प्रसूती रजेच्या बाबतीतच मुद्दा मांडलेला आहे, फक्त त्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्यात आलेली असणार आहे आणि ती सुधारणा नेमकी काय आहे तर बघा, हे शासनाचं शुद्धीपत्रक आहे. उपरोक्त बाबी विचारात घेता संदर्भाधीन दिनांक 8 मार्च 2010 चा शासन निर्णयामधील अट क्रमांक जी 4 आहे त्याला जे आहे शुद्धीपत्रकाच्या दिनांकापासून रद्द करण्यात येत. आता तो काय मुद्दा होता तर बघा, आपण या ठिकाणी बघूया 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये. यापुढे महिला शिक्षकांना अनुज्ञेय असणारी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केल्यास त्यांचा शिक्षण सेवक कालावधी त्या प्रमाणामध्ये वाढणार नाही. याचा अर्थ तुम्हाला जर का 6 महिने रजा मिळाली असेल तर तुमचा शिक्षण सेवक कालावधी या 6 महिन्यामध्ये देखील गृहीत धरला जाणार आहे, म्हणजे तुम्हाला 3.5 वर्ष शिक्षण सेवक कालावधी करण्याची आवश्यकता नाही. हे महत्त्वाचं या ठिकाणी जे आहे शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. हे शुद्धीपत्रक आणि हा जो शासन निर्णय आहे तो तुम्ही आपल्या स्वतःकडे निश्चितपणाने ठेवा. हा शासन निर्णय मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि तुम्ही हे जे GR आहे तुमच्या जर फायद्याचं असेल तर निश्चितपणाने डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट करून तुमच्याकडे ठेवू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपल्यासमोर मी या ठिकाणी सादर करत आहे की तो देखील शासन निर्णय या ठिकाणी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचाच आहे, दिनांक 16 डिसेंबर 2022. याचा विषय जर आपण बघितला तर तो विषय आहे नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे किंवा समान उच्च श्रेणीतील नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनाला संरक्षण देण्याबाबत. हा वेतन संरक्षणाचा जो GR आहे तो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा देखील असणार आहे, कारण बरेच जण यासाठी विचारणा करत होते वारंवार. तर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे शासन निर्णयामध्ये की नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धा परीक्षेद्वारे जर निवड होत असेल तर या ठिकाणी प्राथमिकमधून प्राथमिक, माध्यमिकमधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामधून उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय, तसेच उच्च किंवा असमान प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा अशा पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी खालील अटी आणि शर्ती लागू राहणार आहे. आता कोणत्या नियम अटी आहेत तर त्या अटी आहेत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पूर्वीची नियमावली नियुक्ती ही विहित मार्गाने म्हणजे प्रक्रियेद्वारे झालेली असावी, लीगल असावी. त्यानंतर पूर्वीच्या नियुक्तीच्या वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी, तसेच वेतन अनुदान मिळत असावे, म्हणजे याला जे आहे अनुदान असावं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की पूर्वीची नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतन श्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकाची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पूर्वीच्या वेतनात संरक्षण मिळणार नाही. तथापि जो शासन निर्णय आहे 15/9/2011 नुसार अशा शिक्षकास शिक्षण सेवक योजना लागू होणार नसल्याने
त्यांचे वेतन नव्याने नियुक्त पदास लागू वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येणार आहे. म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला जे आहे शिक्षण सेवक देखील करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जे आहे तुम्हाला वेतन संरक्षण या GR प्रमाणे सहजपणाने मिळून जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर का कोणत्या दुसऱ्या पदावरती ऑलरेडी काम करत असाल आणि आता तुमची निवड पवित्र पोर्टल मार्फत होत असेल तर तुमच्यासाठी तुम्हाला जे आहे वेतनाला तुमच्या संरक्षण मिळण्याकरिता या GRचा उपयोग तुम्हाला निश्चितपणाने होऊ शकतं. म्हणून तुमच्याकरिता हा जो GR आहे बरंच रिसर्च केल्याच्या नंतर मी उपलब्ध करून दिलेला आहे. हा GR तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आपल्या टेलिग्रामचे चॅनल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा आणि हा GR डाउनलोड करा. तुमच्या फायद्याचा असेल तर त्याचा उपयोग तुम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने करू शकता. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि या व्हिडिओला निश्चितपणाने लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणाने सबस्क्राईब करा. कारण जी काही ऑथेंटिक माहिती आहे शासन निर्णयासहित तीच माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी सदैव तत्पर असतो.